मंत्र्यांनी आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं, आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून आम्ही लढलो. तुम्ही आम्हाला काय सांगताय? आणि म्हणून परब साहेब, तुम्हाला तुमचा माझा काय वाद नाहीये, पण तुम्ही एकच आहे, जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले, हे पळाले ते पळाले, आतलं मला सगळं माहित आहे. कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. तुम्ही फक्त बघा, मी तुम्हाला काय म्हणालो नाही, सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो. काय कशावर? छळ 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 झाला. तर तुम्ही इथं बोलले होते ना, बसून बोलू नका. संभाजीराजे मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबासारखा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत. मी त्याच्यावर सुरू केलं ते, म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले, त्यांची काय जीभ छाटली, त्यांची काय नख उपटली, त्यांची काय कातडी सोडली, काय केलं देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं? सोलायला पाहिजे होती. आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला. तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का? तुम्ही जेव्हा असं नाही, तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले, त्यामुळे मी सांगतो, तुमचं नाव नाही घेतलं मी बघा, आणि म्हणून मी सांगतो, खाली बसा. गिरीश मी खाली जे बसा. करतो, प्रसाद लाड खाली बसा. सभापती महोदय, मला कोणाच्या बद्दल काही कधीही, मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. परंतु मला मात्र डिवचल्यानंतर माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो. कधी लपून छपून मी काय केलेलं नाही. जे केलं ते दुनियाने बघितलं. एका राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 33 देशाने त्याची नोंद घेतली. कोण आहे? एकनाथ शिंदे. मी तर बोललो मी छोटा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता, आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मी केलं. आणि म्हणून सचिन भाऊ, तुम्हालाही बरंच काय माहित आहे, तुम्ही शांत राहा. आणि म्हणून काय नाही, हे बघा, मी एक विचारधारा ठरवलेली आहे, हिंदुत्वाची विचारधारा. आमच्या दोन्ही पक्षाची विचारधारा एकच आहे. आमच्यामध्ये कधीही सत्तेसाठी हा एकनाथ शिंदे आपापलेला नाही. तेव्हाही मी जे केलं ते खुर्चीसाठी नाही केलं. सचिन भाऊ, त्यावेळेस मलाही माहित नव्हतं